नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत वर्षानुवर्षे टिकणारे असे लोणचं, ते बी आंब्याचे. तर फ्रेंड्स, सध्या मार्केटमध्ये आंबे हे आलेले नाही आहेत. हे कैरीचं लोणचं मी टाकते आहे. तर सकाळी मी झोपेतच होते तेव्हा पप्पांनी या कैरीची छान छोटी छोटी फोड करून ठेवलेले आहेत. आताच आंबे येत नाहीत, काही दिवसानंतर आंबे येतात. हे कैरीचे आपण लोणचं टाकतो आहे आणि यामध्ये लागणारी सामग्री काय? हळद घेतली आहे 1 चम्मच, त्यानंतर 2 चम्मच मीठ आणि 2 चम्मच तिखट लाल मिरची पावडर. आणि हे जे इकडे दिसते हे आहे तिक्की, त्यालाच आपण मोहरी म्हणतो, त्याचा पेस्ट आहे. आणि हे इकडं लवंग आणि मिरू आहेत. जास्त नाही घ्यायचे, थोड्या प्रमाणात घ्यायचे. आता ह्या आंब्याच्या फोडीवरती आपण सर्वात आधी मीठ टाकायचे. ही आंब्याची आता ही जी कैरी आहे ना, याची जेव्हा फोड केली ना तेव्हा 5-10 मिनटासाठी उन्हामध्ये वाळू घालायची, जेणेकरून त्यामध्ये निघणारं ते पाणी असते ना ते खाली नितरून जातं. जर का तुम्ही लगेच लोणचं टाकत असाल तर त्यामध्ये मीठ नाही टाकायचं. जर तुम्ही आज फोडी केलेल्या आहात या आंब्याचे आणि उद्या जर का तुम्हाला लोणचं टाकायचं असेल तर त्या लोणच्यावरती मीठ टाकून ठेवायचे. मीठ टाकल्यानं कसं होते, त्याच्यामध्ये आंबटपणा जे असते ना, खूप जास्त आंबट असतात हे लोणच्याचे आंबे, तर ते आंबटपणा निघून जाते. तर ते पाणी परत लोणच्यात टाकायचं नाही. आणि हे लोणचं कट केल्यानंतर आपण भाकरी टाकायची जी दुर्डी असते त्यामध्ये ठेवायचे. मीठ टाकल्यानंतर प्रॉपरपणे प्रत्येक फोडीला हे मीठ लागलं पाहिजे असं त्याला मिक्स करायचं. त्यानंतर इकडे लाल तिखट मिरची पावडर, मीठ, हळद आणि हे मोहरीचं पेस्ट एकमेक करून एकजीव करून घ्यायचं आहे. इथेच ते मिश्रण तयार करायचे. आधी मीठ टाका, नंतर मिरची पावडर, नंतर हळद, असं नाही टाकायचे. असं टाकल्याने आपली आंब्याचे जे लोणचं आहे ते वर्षानुवर्षे टिकत नाही. आधीच हे छान असं प्रॉपर मिक्सचर करून घ्यायचे, छान मटेरियल तयार करून घ्यायचे. खरं म्हटलं तर हेच आहे आपल्या आंब्याच्या लोणच्याचा खरा मसाला, जे की घरगुती तयार होत असतो. होईल तितकं त्याला हलवून आपण लोणचं टाकायचं. जितकं जास्त आपण त्याला मिक्स करू तितकं छान लोणचं तयार होत असते. ही जी लोणच्याची रेसिपी आहे ना, ही आजीपासून आमच्यापर्यंत आलेली आहे. मी खूप लहान होती, माझी आजी ही लोणचं टाकायची आणि आमच्या घरून सगळ्या रिलेटिव्ह पाहुण्यांमध्ये हे द्यायचो. म्हणजे आम्ही गावाकडे राहायचो आणि आमच्या शेतात आंब्याचं झाड होतं. मग आंबे आणायचो, आम्हीच आंब्याचं लोणचं टाकायचो, माझी आजी टाकायची. मी बसली असायची, कधी मीठ टाकू लागायची. ते आजी गेल्यानंतर मग आई करायची. आता आई मला शिकवते, त्याच्यामुळे आता सध्या हे जे लोणचं आहे ते मी टाकलेली आहे स्वतः. तर हे आजीपासून पिढ्यानपिढी परत आलेली ही आमची आजीची रेसिपी आहे. खरं म्हटलं तर मी या लोणच्याला आजीच्या हातचं स्पेशल लोणचं असं मी म्हणणार आहे. कारण आता आजी सध्या नाही आहे, पण तिच्या आठवणी प्रत्येक वेळेला येत असतात. सगळं मिश्रण टाकल्यानंतर त्याला मिक्स करत राहायचे. जितकं जास्त आपण त्याला मिक्स करू तितकं चांगलं आपलं लोणचं तयार होत असते. आणि या लोणच्यामध्ये ना मिठाचे प्रमाण जास्त ठेवायचे. मीठ जर का कमी पडलं तर त्या लोणच्याला बुरशी येते, त्यासाठी. आणि जास्त पण मीठ नाही टाकायचं, नाही तर पूर्ण खारटच होऊन बसेल, लोणचं खायच्या लायकीचंच राहणार नाही. आपल्या आंब्याच्या याच्यानुसार करायचं. सध्या मार्केटमध्ये आंबे खूप महाग झालेले. आता हे जे कैरी आणलेली आहे पप्पांनी, ती 12 रुपयाला एक आणलेली आहे. अशी 4 कैरीचे हे आंबे फोड केलेले आहेत. म्हणजे 48 रुपयाचे हे आंबे आहेत, फक्त 48. प्रत्येक फोडीला हे मिश्रण लागलं पाहिजे असं मिक्स करायचे. आता हे जे मी तेल घेतलेलं आहे याला छान कडक गरम करून घेतलं. नंतर त्यामध्ये लवंग आणि मिरू सोडलं. इकडं आपण ते हे मिक्स करेपर्यंत ते पूर्णपणे कोमट झालं. आता कोमट झाल्यानंतर त्याला या लोणच्याच्या याच्यामध्ये टाकायचे. आता हे तेल आत्ताच टाकायचे. काही लोक की नाही 2-3 दिवस असंच ठेवतात आणि नंतर तेल टाकतात. तशाने काय होते, लोणच्याची रेसिपी बिघडते, लोणचं लई लवकर खराब होते.
याआधी आपण हातावरची बंजारा स्पेशल पोळी म्हणून एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या यूट्यूब चॅनलला. त्या व्हिडिओला इतकं सपोर्ट केल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. 86K त्याला व्ह्यूज आलेले. मी कधी विचारसुद्धा केला नव्हता माझी एवढी सिम्पल रेसिपीज तुम्हा लोकांना इतकं आवडेल. खरं म्हटलं तर त्या व्हिडिओनंतर मी डेली हे रेसिपीचे व्हिडिओज अपलोड करणं स्टार्ट केले. आता हे लसूण टाकतो आहे आपण याच्यामध्ये. लसूणने तर जास्त टेस्ट येते, एकदम खमंगदार टेस्टी अशी चव येते. बंजारा स्पेशल पोळी जर का तुम्हाला परत पाहायची असेल ना तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जास्त काय व्हिडिओ नाही आहेत. तुम्ही जर का सर्च केलात बंजारा स्पेशल पोळी तर वरतीच आपला व्हिडिओ येऊन जाईल. फ्रेंड्स प्लीज एकदा जाऊन नक्कीच तो व्हिडिओ पहा, तुम्हाला पण कळेल बंजारावर स्पेशल पोळी हातावरती कशी बनवली जाते. आणि लहानपणी माझं फेवरेट जेवण म्हणजे आंब्याचं लोणचं आणि हातावरची पोळी. बस मी दिवसभर हेच खात राहायची, कारण लहानपणी खाण्याचा काही टाईमच नसतो. जेव्हा भूक लागली तेव्हा खायचं. मग काय, भाजी नसते घरामध्ये, असते ते फक्त लोणचं. पाहू शकता आपलं लोणचं हे एकदम प्रॉपरपणे बनून तयार झालेलं आहे. कसा लुक आलेला आहे तुम्ही पाहू शकता. मला तर आत्ताच तोंडात पाणी येते. आता हे लोणचं पूर्णपणे मिश्रण झाल्यानंतर याला प्लास्टिकच्या बरणीमध्ये टाकायचे. तर लोणचं तयार झाल्यानंतर याला फ्रीजमध्ये किंवा थंड, जिथं तुमच्याजवळ जर का फ्रीज नसेल तर याला थंड कपडा असा ओला करून लावायचे. आणि याला दिवसातून 2 टाईम नक्कीच हलवायचे. नाही हलवलं तर ते थोडं खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी लोणचं हे दिवसातून 2 टाईम हलवत राहायचे. जेव्हा आठवण आली तेव्हा हलवत राहायचे. जितकं जास्त आपण त्याला हलवत राहील तितकं जास्त ते चांगलं जास्त दिवस टिकत असते. त्यासाठी लोणच्याला जास्तीत जास्त हलवत राहायचे.
आणि हे बघू शकता आपली अशी प्रॉपर सिंपल अशी लोणच्याची रेसिपी आपण आज पाहिलेली आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जे वाटेल व्हिडिओबद्दल ते तुम्ही कमेंट करून मला कळवा. ओके, तर आता आपण आपल्या पुढच्या रेसिपीत भेटूया. पण त्याआधी एक सांगायचं आहे, प्लीज तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे फ्रेंड्स. आता ही जी पद्धत आहे ना, आंब्याचं लोणचं कसं हलवायचं ते दाखवते. अशा प्रकारे बर्नीला गोल गोल राऊंडमध्ये हलवायचे. ओके फ्रेंड्स, तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय बाय.